सो आपल्याला हे रिअलायझेशन खूप गरजेचं आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा आहे. How important it is for a woman to heal herself before she starts manifesting. मॅनिफेस्टेशन इज अ टेक्निक. ओके, तर तुम्ही काहीही त्या टेक्निक वापरून तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. पण ते मॅनिफेस्टेशन तुम्ही केल्यावर ते रिअलायझेशन झालं की बाबा हे मला नकोच होतं, पण मी हे केलंय बिकॉज देर इज लॅक ऑफ सेल्फ रिअलायझेशन. But how does one arrive at that self-realization? Why? Because so many times even our goals are conditioned. So having a BMW as a goal is so normalized. Somebody might just be a biker and he may never want that car. So how does one differentiate between a conditioned goal and an authentic goal? ओके, सो दॅट आन्सर इज ॲक्च्युली गिवन बाय बुद्धा. लुक इनसाइड अँड नॉट आउटसाइड. Okay. काय होतं आजकाल सगळे गोल्स कसे सेट होतात की आपण सोशल मीडियामध्ये काहीतरी बघतो, कोणाचं तरी इंस्टाग्राम एकदमच हॅपनिंग असं आणि मग आपल्याला वाटतं अरे आपण तर काहीच करत नाही. सो आपल्याला हे रिअलायझेशन खूप गरजेचं आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा आहे, हा इंडिपेंडंट आहे, त्याला स्वतःची आयडेंटिटी आहे, स्वतःच्या नीड्स आहेत. आणि सोशल मीडियामध्ये सतत आपण दुसऱ्याच्या लाईफमध्ये बघून ते कम्पॅरिझन करत असतो. जेव्हा आपण हिलिंग करतो ना तेव्हा आपण रिअलाइज करतो की स्वतःच्या नीड्स काय आहेत. सो वी आर फॉरगेटिंग द डिफरन्स बिटवीन सॅटिस्फॅक्शन अँड सॅटिएशन. ते कन्फ्यूज झाल्यामुळे पूर्ण जनरेशन इज गेटिंग कन्फ्यूज देअर. Very true. Nicely said.